आज आपण ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री हा टॉपिक बघणार आहोत। यामध्ये पहिल्यांदा ग्रीन केमिस्ट्री। आता वी नो दॅट केमिस्ट्री, डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ एलिमेंट्स अँड देअर कंपाऊंड्स। याला आपण केमिस्ट्री असं म्हणतो। डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक स्टेपवर आपण केमिस्ट्रीचा यूज करत असतो। केमिस्ट्री प्लेज ए व्हायटल रोल इन आवर लाईफ और इन आवर ह्यूमन लाईफ। फॉर एक्झाम्पल मेडिसिन्स, क्लोथ्स, then polymers, different plastic material and different fertilizers which are used in farm। तर असे हे शेतीमध्ये असतील, वेगवेगळे औषधं असतील, आपण केमिस्ट्रीचा डे टू डे लाईफमध्ये अतिशय जास्त प्रमाणात किंवा प्रत्येक स्टेप्समध्ये हा यूज करत आहे। बट ड्यू टू पॉप्युलेशन दिस यूज एक्सिड्स। केमिस्ट्रीचा यूज काय झाला, हा अतिशय जास्त प्रमाण झाला आणि त्यामुळे काय झालेलं आहे, पोल्यूशन झालेलं आहे। अर्थ डज हॅव ए नॅचरल कॅपॅसिटी टू डिस्ट्रॉय और डिकम्पोज पोल्यूशन और वेस्ट क्रिएटेड बाय द ह्यूमन। पृथ्वीकडे एक नॅचरल कॅपॅसिटी आहे, जे वेस्ट तयार झालेलं आहे, मानवनिर्मित असेल तर हे डिस्ट्रॉय करण्याची कॅपॅसिटी आहे, बट अप टू सर्टन एक्सटेंट, काही लिमिटमध्ये। आणि याच्यामुळे जास्त प्रमाण झालं तर काय होणार आहे, पोल्यूशन होणार आहे, एन्व्हायरमेंट काय होईल, पोल्युटेड होईल। वेगवेगळे केमिकल कंपाऊंड आहेत, हे लवकर डिकम्पोज होत नाहीत, त्याचबरोबर दे रिमेन्स ॲज ए रेसिड्यू, ते रेसिड्यू म्हणून शिल्लक राहतात आणि त्यामुळं पोल्यूशन होत आहे, जीवितहानी होत आहे। आता आपण एक एक्झाम्पल साधं बघूया प्लॅस्टिक बॅगचं। आता सरकारनं बंदी घातलेली आहे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक बॅग्स वापरू नये। तर या काय होतं, त्याचं डिकम्पोजिशन लवकर होत नाही। तो एक चांगला इनोव्हेटिव्ह शोध आहे प्लॅस्टिक्स, म्हणजे तो आपण कितीही ठिकाणी वापरू शकतो, उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यामध्ये। पण त्याचं ड्रॉबॅक म्हणजे काय, त्याचं डिस्ट्रॉय म्हणजे डिकम्पोजिशन होत नाही, म्हणून आपण प्लॅस्टिक बॅग्स अवॉइड केल्या पाहिजेत। यामध्ये एक नवीन कन्सेप्ट हा पुढं आलेला आहे, ग्रीन केमिस्ट्री नावाचा। ग्रीन केमिस्ट्री हा पॉल ॲनेस्टन या सायंटिस्टनं मांडलेला आहे कन्सेप्ट हा। व्हॉट इज मीन बाय ग्रीन केमिस्ट्री? आपण केमिस्ट्रीचा अशा पद्धतीने यूज करायचा जेणेकरून जे हजार्डस सबस्टन्सेस आहेत हे तयारच होणार नाहीत किंवा याचा उपयोगच होणार नाही। अशा पद्धतीनं या रिॲक्शन डेव्हलप करायच्या, रिॲक्शन डिझाईन करायच्या, आणि हेच हे मेन प्रिन्सिपल आहे ग्रीन केमिस्ट्रीचं। ग्रीन केमिस्ट्री मीन्स इट इज अ यूज ऑफ केमिस्ट्री फॉर प्रिव्हेंशन ऑफ पोल्यूशन बाय डिझायनिंग केमिकल रिॲक्शन्स अँड प्रॉडक्ट। आता हे जे केमिकल रिॲक्शन्स अँड प्रॉडक्ट हे कसे डिझाईन केले पाहिजेत, एन्व्हायरमेंट कॉन्शियस असले पाहिजेत। अँड दीज डिझाईन्स प्रिव्हेंट यूज अँड प्रोडक्शन ऑफ हजार्डस सबस्टन्सेस। हे जे आहेत डिझाईन जे आहेत केमिकल रिॲक्शन, ते आपण काय केलेल्या पाहिजेत, हजार्डस सबस्टन्सचा यूज पण झाला नाही पाहिजे रिॲक्शनमध्ये, त्याचबरोबर त्या तयार पण झाले नाही पाहिजेत हजार्डस सबस्टन्स। अशा पद्धतीने या ग्रीन केमिस्ट्रीचा रोल आहे। या ग्रीन केमिस्ट्रीमुळे काय होईल, आपली जी लाईफ आहे किंवा आपली जे विकास डेव्हलपमेंट सर्व आहे हे सस्टेनेबल होईल, शाश्वत विकास होईल। फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रीन केमिस्ट्री प्लेज इम्पॉर्टंट रोल। ग्रीन केमिस्ट्रीचा हा एक महत्त्वाचा यूज आहे सस्टेनेबल लाईफसाठी। सस्टेनेबल लाईफसाठी एकूण 12 प्रिन्सिपल आहेत, एकूण 12 प्रिन्सिपल आहेत सस्टेनेबल लाईफसाठी। तेच आपण ग्रीन केमिस्ट्रीमध्ये किंवा ग्रीन केमिस्ट्रीचा यूज करून सस्टेनेबल लाईफ बघणार आहोत।
green chemistry. There are 12 principles for sustainable development by using green chemistry. First principle, पहिले प्रिन्सिपल आहे प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट. प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट, एखादी केमिकल रिॲक्शन असेल किंवा फॅक्टरी असेल तर त्यामध्ये वेस्ट तयार होणारच नाही ही काळजी घेतली पाहिजे. यालाच नाव यूज ऑफ झिरो वेस्ट टेक्निक, ZWT म्हणजे काय, झिरो वेस्ट टेक्निक, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट. यामध्ये फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ थर्मल एनर्जी, थर्मल जे पॉवर स्टेशन आहेत यामध्ये काय होते, जास्त प्रमाणामध्ये काजळी तयार होते. तर हे जे वेस्ट मटेरियल आहे हे आपण ब्रिक्स तयार करण्यासाठी, सिमेंट तयार करण्यासाठी यूज केलं पाहिजे, जेणेकरून तिथलं जे वेस्ट आहे हे काय होईल, युटिलाइज होईल आणि त्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट होईल. तर हे यूज आहे. किंवा सेकंड, इफ्लुएंट प्रोड्युस्ड बाय क्लिन्झिंग ऑफ मशीन्स, म्हणजे जे पाणी, सांडपाणी जे तयार होतं, जे मशीन वगैरे वॉश केल्यानंतर ते आपण कूलंट म्हणून थर्मल पॉवर स्टेशनमध्ये यूज करू शकतो. तर हे पहिलं आहे प्रिव्हेन्शन ऑफ दी वेस्ट. सेकंड आहे ग्रीन केमिस्ट्रीमध्ये सेकंड प्रिन्सिपल आहे ॲटम इकॉनॉमी. ॲटम इकॉनॉमी. Atom economy means it is a ratio of number of atoms product reactor. ह्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स इन प्रॉडक्ट डिवाइड बाय नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टर. आता रिॲक्टरमध्ये सबस्ट्रेट रिएजंट हे येणार आहे आणि प्रॉडक्टमध्ये फक्त प्रॉडक्ट, बाय प्रॉडक्ट त्यामध्ये घ्यायचा नाही. यांचा रेशो काढायचा आणि रेशो हा जेवढा कमी असेल तेवढे बाय प्रॉडक्ट जास्त तयार होतील आणि रेशो हा जेवढा जास्त पर्सेंटेजमध्ये असेल तर तेवढे प्रॉडक्ट हा, मेन प्रॉडक्ट हा जास्त प्रमाणामध्ये तयार होणार आहे. तर हे ॲटम इकॉनॉमी आहे. कमीत कमी बाय प्रॉडक्ट तयार होतील अशा पद्धतीनं रिॲक्शन ही डिझाईन करायची आहे. हे आहे ॲटम इकॉनॉमी. इट इज अ रेशो ऑफ नंबर ऑफ प्रॉडक्ट किंवा ह्यामध्ये मास ऑफ दी ॲटम्स ऑफ दी प्रॉडक्ट असं घेतलं तरी चालेल आणि त्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. टेक दी मास ऑफ ॲटम्स ऑफ इन प्रॉडक्ट, टेक दी मास ऑफ ऑल ॲटम्स इन रिॲक्टंट. नेक्स्ट आहे लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस यामध्ये काही कंपाऊंड आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल इन्सेक्टिसाइड्स, DDT आपण हे यूज करत होतो. डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन हा DDTचा लॉंग फॉर्म आहे. डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. तर हा DDT आपण इन्सेक्टिसाइड्स म्हणून यूज करत होतो. तर याच्यामुळं काय होतं, तो कीटकमध्ये जातो, कीटक नाहीसे होतात पण तो कीटकमध्ये रेसिड्यू राहतो. तसेच ते जे पक्षी आहेत, बर्ड्स आहेत, बर्ड्सने ते कीटक खाल्ल्यानंतर त्या बर्ड्समध्ये तो DDTचा रेसिड्यू राहायचा, त्यामुळं त्या पक्ष्यांना इजा पोहोचायची. त्यामुळं असे कंपाऊंड आपण तयार केले पाहिजेत जेणेकरून बाकीची जी लाईफ आहे याच्यावरती परिणाम करता कामा नयेत आणि त्यामध्ये ॲक्युम्युलेशन होता कामा नये. बर्ड्समध्ये ते
रेसिड्यू त्याचा राहता कामा नये. मग ह्यासाठी BHC बेन्झीन हेक्झॅक्लोराईड म्हणजे DDTच्या ऐवजी BHC. आपण घरामध्ये मुंग्याची पावडर वगैरे बऱ्याच वेळेला आणतो. BHC बेन्झीन हेक्झॅक्लोराईड हे 11वीमध्ये आपण याचं सिंथेसिस रिॲक्शन बघितली होती. याचं जे आयसोमर आहे त्यामधलं गॅमेक्झिन हे आयसोमर बेन्झीन हेक्झॅक्लोराईडचं यूज केलं जातं. तर जे सिंथेसिस करताना जास्त हजार्डस सबस्टन्स सिंथेसिस न करता असे एक DDTच्या ऐवजी BHC हा सिंथेसाइज किंवा तयार करायचा. चौथा जो आहे याच्या रिलेटेडच आहे, यूज ऑफ सेफर केमिकल्स. आता जे केमिकल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे केमिकल वर्कर्स असतात, वेगवेगळे कामगार असतात, ते एक रिॲक्शन कॅरीड आउट करत असतात. तर रिॲक्शन करताना काही रिॲक्टंट आपल्याला हजार्डस केमिकल यूज करायला लागतात. तर हे हजार्डस केमिकल आपल्याला प्रिव्हेंट करता येतील, यांच्याऐवजी दुसरं एखादं कंपाऊंड यूज करता येईल. तर हे सेफर केमिकल जे आहेत यासाठी जे कार्सिनोजेनिक केमिकल आहेत ते अवॉइड केले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल बेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट हा 80 डिग्री आहे. म्हणजे पाण्यापेक्षा लवकर काय होतो, इव्हॅपोरेट होतो आणि त्यामुळं ते काय आहे किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत हे मोर होलाटाईल आहेत. हवेमध्ये काय होतात, लगेच उडून जातात, मिक्स होतात, त्यामुळं त्याचे व्हेपर जास्त तयार होतील. त्याचबरोबर बेन्झिन इज ए कार्सिनोजेनिक बेन्झिन आहे, मग त्याच्यामुळे कॅन्सर होतो. तर तो आपल्याला प्रिव्हेंट करता येईल. आता एक रिॲक्शन आहे, एक पॉलिमर तयार करण्यासाठी ॲडिपिक ॲसिड लागतं. ॲडिपिक ॲसिड हे तयार करण्यासाठी बेन्झिनचा यूज केला जातो. मग हे बेन्झिनचा यूज करण्याऐवजी ॲडिपिक ॲसिड हे एन्झायमेट्रिक एन्झाईम रिॲक्शन वापरून आपल्याला तयार करता येईल. तर असे जे पर्यायी मार्ग आहेत हे आपण वापरू शकतो. म्हणजे रिॲक्टंटसुद्धा आपण जो आहे हा हजार्डस न वापरता दुसरा एखादा पर्याय आपण निघतो का ते बघितलं पाहिजे. यूज ऑफ सेफर केमिकल्स. जे रिॲक्शन्स आहेत, these reactions are carried out in different मीडियम म्हणजे वेगवेगळे जे सॉल्वंट आहेत, वेगवेगळ्या कंडिशनला रिॲक्शन ह्या होत असतात. तर यूज ऑफ सेफर सॉल्वंट. यामध्ये आपल्याला माहिती आहे की ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन आहे. तर ग्रिग्नार्ड रिएजंटचे रिॲक्शन आहे हे आपण इथरमध्ये, ड्राय इथरमध्ये करतो, किंवा वूड सिंथिसिस आहे इथरमध्ये करतो. क्लोरीनचे रिॲक्शन आहेत काही रिॲक्शन, तर त्यामध्ये कार्बन डायसल्फाईडमध्ये रिॲक्शन किंवा CCl4मध्ये आपण रिॲक्शन करत असतो. तर हे जे सॉल्वंट मीडियम आहे हे ऑर्गॅनिक असल्यामुळे हे व्होलाटाईल असतात. हे लवकर हवेमध्ये वेपर प्रेशर जास्त असल्यामुळे ते उडून जातात, व्हेपरायझेशन लवकर होतं. त्याचबरोबर कार्बन डायसल्फाईड हे पॉयझनस आहे, हजार्डस आहे. तर किंवा बेन्झिनसुद्धा अनेक वेळेला रिॲक्शनमध्ये यूज केलं जातं सॉल्वंट म्हणून, हे सुद्धा हजार्डस आहे. तर हे कंपाऊंड हे आपल्याला टाळता आले पाहिजेत, हे अवॉइड केले पाहिजेत, जेणेकरून रिॲक्शनमध्ये बाय प्रॉडक्ट किंवा जास्त पोल्युशन तयार होणार नाही आणि वेगवेगळे कार्सिनोजेनिक कंपाऊंड हे तयार होणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे. यूज ऑफ सेफर सॉल्वंट. त्यामध्ये ग्रीन केमिस्ट्रीचा म्हणून अनेक रिॲक्शन वॉटरमध्ये तयार करता येतात का, वॉटर मीडियममध्ये यूज करून रिॲक्शन होतात का हे बघितलं पाहिजे. यासाठी यूज ऑफ सेफर सॉल्वंट. यूज वॉटर इन्स्टेड ऑफ द कार्बन डायसल्फाईड और CCl4. यूज ऑफ सेफर सॉल्वंट. हे आपण सर्व रिॲक्शनच्या रिलेटेड आहे, रिॲक्टंट, प्रॉडक्ट, सॉल्वंट. आता पुढचं बघूया, एक 6 नंबरचा आहे डिझाईन. एनर्जी इफिशियन्सी.
यामध्ये आपण जे वेगवेगळे रिॲक्शन करत असतो, काही रिॲक्शन एक्झोथर्मिक असतात म्हणजे हीट इव्हॉल्व होते, काही रिॲक्शन एंडोथर्मिक असतात, हीट ॲब्सॉर्ब करायला लागते. तर ह्यामध्ये टेम्परेचर आपल्याला गरजेचं असतं. आता फॉर एक्झाम्पल व्हेन अल्केन इज प्रिपेअर्ड फ्रॉम अल्कीन, तर त्यावेळेला आपल्याला टेम्परेचर 425 ते 625 या केल्विनमध्ये 425 to 625 केल्विन या रेंजमध्ये आपल्याला लागतं. तर ही जे टेम्परेचरच्या कंडिशन आहेत ह्या जास्त आहेत, जास्त टेम्परेचर रिक्वायर्ड लागतं. किंवा काही रिॲक्शनला जास्त वेळ लागतो, 2 to 5 hours. तर अशा वेगवेगळ्या ज्या कंडिशन असतात किंवा वेगवेगळे प्रेशर आपल्याला त्यामध्ये मेंटेन करावं लागतं. तर असे जे कंडिशन आहेत हे आपण कमी टेम्परेचरला रिॲक्शन होतात का ॲट लो टेम्परेचर और बाय सेविंग एनर्जी, अशा रिॲक्शन आपण डिझाईन केल्या पाहिजेत. फॉर दिस यूज मायक्रोवेव्ह ह्यामध्ये यूज केला जाऊ शकतो किंवा बाय यूज रिफ्लक्स ॲक्शन. यामध्ये सुद्धा जे आहे रिफ्लक्स ॲक्शनमध्ये जे सॉल्वंट आहे हे पुन्हा व्हेपर होतं आणि व्हेपरचं पुन्हा कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होत असतं. त्यामध्ये रिफ्लक्स ॲक्शन यूज केली जाते, कंडेन्सर यूज केला जातो, रिफ्लक्स. तर ह्या मेथॉडॉलॉजी ह्यामध्ये यूज केल्या जातात. मायक्रोवेव्ह तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे बघितलं असेल. तर मायक्रोवेव्ह ज्या वेळेला एखादा आपण पदार्थ गरम करायला ठेवतो तो पदार्थच तेवढा गरम होतो. त्याची जी प्लेट असेल मायक्रोवेव्हसाठी यूज केलेली किंवा एखादं व्हेसल यूज केलं असेल तर ते गरम होत नाही. फक्त ते डायरेक्ट मॉलिक्यूलवरच काय करतं, अटॅक करतं. मायक्रोवेव्ह त्यामध्ये मॉलिक्यूलचे ज्या रोटेशन आहेत ह्यामध्ये बदल करतं, त्यामध्ये रिॲक्शन होत असते किंवा त्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होत असते. डिझाईन एनर्जी इफिशियन्सी, ह्यामध्ये मायक्रोवेव्ह किंवा रिफ्लेक्स ॲक्शन यूज आपण करून एनर्जी काय करू शकतो, सेव्ह करू शकतो. यूज ऑफ कॅटलिस्ट. आता केमिकल रिॲक्शनमध्ये वेगवेगळे कॅटलिस्ट आहेत. निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम हे हायड्रोजनेशनसाठी वापरतात किंवा रिडक्शनसाठी. LiAlH4 हे आहेत कॅटलिस्ट. ऑर्गॅनोमेटॅलिक कॅटलिस्ट, ग्रिग्नार्ड रिएजंट, असे वेगवेगळे कॅटलिस्ट आहेत. ते कॅटलिस्ट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. कॅटलिस्ट काय करतात, इन्क्रीज रेट ऑफ रिॲक्शन और इट रिड्यूस एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. तर ही कॅटलिस्टचा रोल आहे. तर कॅटलिस्ट यूज केल्यामुळं रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस, इफिशियन्सी ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस, प्रोडक्ट हे मोस्ट ॲक्युरेट आणि मोस्ट सिलेक्टिव्हली तयार होतात कॅटलिस्ट यूज केल्यामुळं. त्यामुळे कॅटलिस्ट प्लेज ए इम्पॉर्टंट रोल इन केमिस्ट्री और इन केमिकल रिॲक्शन. तर कॅटलिस्ट हे काय केले पाहिजेत, यूज केले पाहिजेत, जेणेकरून काय होतील, रिॲक्शन फास्ट होतील. डिझाईन फॉर डिग्रेडेशन. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे डिझाईन फॉर डिग्रेडेशन. डिग्रेडेशन कुणाच करायचं आहे किंवा डिकम्पोजिशन कुणाच करायचं आहे, तर बाय प्रॉडक्टचं. आपण अशा पद्धतीनं रिॲक्शन डिझाईन केली पाहिजे, तयार केली पाहिजे, जेणेकरून बाय प्रॉडक्ट तयार होणारच नाहीत किंवा तयार झाले तर ते लगेच युटिलाइज होतील दुसऱ्या रिॲक्शनमध्ये. अशा पद्धतीनं रिॲक्शन डिझाईन केली पाहिजे. डिझाईन फॉर डिग्रेडेशन. रिॲक्शनचे बाय प्रॉडक्ट हे तयार झाले नाही पाहिजेत किंवा तयार झाले तरी लगेच यूज झाले पाहिजेत. 9 नंबरचं प्रिन्सिपल आहे रिड्यूस डेरिव्हेटिव्स. रिड्यूस डेरिव्हेटिव्स. अनेक रिॲक्शनमध्ये किंवा अनेक रिॲक्शन हे वेगवेगळ्या स्टेप्स असतात, नंबर ऑफ स्टेप्स 1, 2, 3, 4. त्यामध्ये जो सुरुवातीचा जो रिॲक्टंट घेतलेला आहे त्याच्यापासून लास्ट प्रॉडक्ट मिळताना त्यामध्ये अनेक बाय प्रॉडक्ट तयार होतात. त्यामुळं पर्सेंटेज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट इज व्हेरी लेस. म्हणजे 100% समजा रिॲक्टंट असेल आणि शेवटचा जो फायनल प्रॉडक्ट तयार झालेला आहे तो 30%च तयार होतो. त्यामुळे ते 70% हे होतं वेस्ट होतं किंवा बाय प्रॉडक्ट तयार होतं, प्रॉपर आपल्याला कंपाऊंड मिळत नाही. तर ड्यू टू दी
ड्यू टू दी मोर स्टेप्स. ह्यालाच डेरिव्हेटिव्ज म्हणतो, उपपदार्थ. मग हे उपपदार्थ जे आहेत हे आपण टाळले पाहिजेत, जेणेकरून काय करता येईल आपल्याला प्रोडक्टची इफिशियन्सी जास्त तयार करता येईल. आता फॉर एक्झाम्पल या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. ह्या बेन्झाल्डिहाइड यामध्ये OH जोडला की या कंपाऊंडचं नाव होतं 4-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. समजा आपल्याला या CHO या ग्रुपचं ऑक्सिडेशन करायचं असेल, CHO ग्रुपचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर हा जो OH ग्रुप आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप, हा प्रोटेक्ट केला पाहिजे. पहिल्यांदा हा ग्रुप प्रोटेक्ट करायचा आणि मग याचं ऑक्सिडेशन करायचं. समजा डायरेक्ट ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर या दोन्हींचं पण काय होणार, ऑक्सिडेशन होणार. याच्यासाठी प्रोटेक्टिंग ग्रुप आपण यूज करतो, C6H5CH2Cl हा ग्रुप यूज करतो. हा ग्रुप काय होतो, या ठिकाणी येतो, विच रिप्लेसेस दी हायड्रोजन ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. हा तयार झाला. पुन्हा ऑक्सिडेशन रिॲक्शन होते, ऑक्सिडेशन कॅरीड आउट ॲट दी अल्डिहाइड ग्रुप. हे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं, इथं फक्त COOH ग्रुप तयार होतो. हा ग्रुप आहे तसाच. पुन्हा मग नेक्स्ट स्टेप आहे रिमूव्ह दिस ग्रुप. तर अशा ज्या एकूण 4 स्टेप्स तयार झाल्या, तर ह्या 4 स्टेप्स काय करायच्या, अवॉइड करायच्या, जेणेकरून डायरेक्ट या कंपाऊंडपासून फायनल प्रोडक्ट तयार होतील. हे ज्या मधल्या स्टेप तयार झालेल्या आहेत ह्या काय करायच्या, अवॉइड करायच्या. सो रिड्यूस डेरिव्हेटिव्स. use रिन्युएबल फीडस्टॉक. यामध्ये आपण जे मानवनिर्मित पदार्थ आहेत, जे ऑइल्स असतील, अल्कोहोल असेल, तर हे रिन्युएबल आहेत, हे यूज करायला पाहिजे इन्स्टेड ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट. पेट्रोलियम हे काय आहेत, हे फॉसिल फ्युएल आहे, तर हे कधीतरी संपणार आहे ना, त्याचा नाश होणार किंवा संपणार आहे आणि याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये पोल्युशन होत आहे. तर हे जे रिन्युएबल फीडस्टॉक यूज करून आपण रिन्युएबल एनर्जी तयार करत असतो, हे आपल्याला तयार करता येईल. ह्यामध्ये जे ऑइल्स आपल्याला प्लॅन्टपासून मिळतं, व्हेजिटेबल ऑइल्स आहेत, त्याचबरोबर आता आपल्याला माहीत आहे की अल्कोहोलचा यूज आपण पेट्रोलमध्ये यूज करत आहे. अबाउट सर्टन एक्सटेंट अल्कोहोल मिश्रित पेट्रोल असतं आणि हे गव्हर्नमेंटनंसुद्धा मान्यता दिलेली आहे याबद्दल. तर अशा पद्धतीनं रिन्युएबल पर्याय आपण हे यूज केले पाहिजेत, वापरले पाहिजेत. यूज रिन्युएबल फीडस्टॉक इन्स्टेड ऑफ पेट्रोलियम प्रॉडक्ट. 11 नंबर आहे रिअल टाईम ॲनालिसिस. आता रिअल टाईम ॲनालिसिस हे जास्त करून न्यूक्लिअर पॉवर स्टेशन किंवा न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये यूज केलं जातं, जेणेकरून प्रत्येक स्टेपमध्ये हे या रिॲक्शनची वेळ, रिॲक्शनचे प्रॉडक्ट याच्यावर लक्ष ठेवलं जातं, रिॲक्शन कशी होते हे बघितलं जातं. रिअल टाईम ॲनालिसिस प्रत्येक वेळेला त्याचं ॲनालिसिस केलं जातं, जेणेकरून दुर्घटना होणार नाही, ॲक्सिडेंट होणार नाही, आपल्याला जो एक्सपेक्टेड प्रॉडक्ट असेल तोच मिळेल, ह्यामध्ये एनर्जीचा लॉस वगैरे असेल ते सर्व ह्यामध्ये वाचेल. प्रत्येक स्टेपमध्ये ॲनालिसिस हे केलं पाहिजे किंवा रिॲक्शन एकदम काटेकोरपणे तपासली पाहिजे किंवा अभ्यासली पाहिजे. अँड लास्ट वन, यूज ऑफ सेफर केमिस्ट्री फॉर
accident prevention. In chemistry, number of reactions are exothermic and vigorous. ह्यामध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये फ्लोरीनच्या रिॲक्शन फार कमी बघतो. का तर रिॲक्शन्स ऑफ फ्लोरीन आर व्हिगरस अँड एक्सप्लोसिव्ह. यामध्ये आपण एखादीच रिॲक्शन बघितलेली आहे बघा, स्वॉट रिॲक्शन फ्लोरीनची. तर फ्लोरीनच्या रिॲक्शन ह्या एक्सप्लोसिव्ह असल्यामुळे त्या अभ्यासल्या जात नाहीत आणि ह्या व्हिगरस अतिशय फास्ट आहेत. तशाच न्यूक्लिअर रिॲक्शन ह्यासुद्धा एक्सप्लोसिव्ह फास्ट रिॲक्शन आहेत. काही रिॲक्शन आहेत यामध्ये TNT ट्राय नायट्रोटोलिन हा कंपाऊंड म्हणजे रिॲक्शनमध्ये समजा तयार होत असेल तर हा एक्सप्लोसिव्ह आहे. तर काही कंपाऊंड जे आहेत ह्या रिॲक्शन काय असतात, एक्सप्लोसिव्ह असतात, फास्ट असतात, व्हिगरस असतात, अनकंट्रोलेबल असतात. तर अशा रिॲक्शन ज्या आहेत हे अवॉइडच करायच्या, ह्या शक्यतो होणार नाहीत किंवा करायच्याच नाहीत, हे यामध्ये आपण बघितलं पाहिजे. ॲक्सिडेंट यूज सेफर केमिस्ट्री फॉर ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन. आता यामध्ये तुम्हाला भोपाळ दुर्घटना माहीत असेल. यामध्ये मिथाईल आयसोसायनाईड या नावाच्या गॅसची गळती झाली होती, वायू गळती झाली होती. यामुळं हजारो लोक ही मृत्युमुखी पडली किंवा त्यामध्ये वेगवेगळे डिसीजेस विकार झाले आणि ते म्हणजे ते बरेच झाले नाहीत. आणि ही बरेच वर्ष म्हणजे 1980च्या दशकातली त्यामध्ये ही गोष्ट आहे किंवा ही घटना आहे आणि अजून त्याचा केसेस वगैरे ते जे चालूच आहेत. तर ही भोपाळ दुर्घटना मिथाईल आयसोसायनाईड या गॅसच्या वायुगळतीमध्ये झालेली आहे. तर असे जे ॲक्सिडेंट आपल्याला प्रिव्हेन्शन करता येतील. आता मुंबईमध्ये गेल्या वर्षी एक दुर्घटना केमिकल फॅक्टरीमध्ये झाली. तर अशा जे फॅक्टरीमध्ये दुर्घटना शक्यतो कमी होतील, अशा एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन ज्या आहेत, व्हिगरस रिॲक्शन हे आपल्याला अवॉइड करता आल्या पाहिजेत. तर अशा एकूण 12 प्रिन्सिपल आहेत. पहिला आहे प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट, यूज झिरो वेस्ट टेक्निक. सेकंड आहे ॲटम इकॉनॉमी. ॲटमची जी प्रॉडक्टमध्ये इफिशियन्सी जास्त असली पाहिजे, जास्त पर्सेंटेज ऑफ ॲटम्स ह्या प्रॉडक्टमध्ये असले पाहिजेत. थर्ड आहे यूज किंवा लेस हजार्ड केमिकल सिंथेसिस. रिॲक्शन आपण अशा पद्धतीने डिझाईन करायचे की जे केमिकल सिंथेसिस जे प्रॉडक्ट आहेत हे लेस हजार्डस असले पाहिजेत. फोर्थ वन यूज सेफर केमिकल्स, डिझाईन सेफर केमिकल्स. यामध्ये रिॲक्शनच तयार करताना सेफ केमिकल यूज केलं पाहिजे टू अवॉइड. समजा बेन्झिन आहे, बेन्झिन अवॉइड करायचं, त्याच्याऐवजी दुसरे एन्झायमॅटिकली ॲडिपिक ॲसिड तयार करता येते का हे आपण यामध्ये बघितलं. 5 यूज ऑफ सेफर सॉल्वंट. ऑर्गॅनिक सॉल्वंट्स आर व्होलाटाईल्स असल्यामुळे ते लगेच इव्हॅपरेशन होतं. तर ते सेफर सॉल्वंट यूज करायचं. CH2 कार्बन डायसल्फाईड हे पॉयझनस आहे, तर त्याच्याऐवजी दुसरं किंवा क्लोरोफॉर्म आहे, तर हे काय आहे अनकॉन्शियस होतं क्लोरोफॉर्ममुळं. तर ह्या असे कंपाऊंड हे अवॉइड केले पाहिजेत. डिझाईन एनर्जी इफिशियन्सी, यूज मायक्रोवेव्ह ऑर रिफ्लक्स. यूज ऑफ कॅटलिस्ट, ह्यामध्ये कॅटलिस्टचा यूज केला पाहिजे. कॅटलिस्ट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन, इट रिड्यूस एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. डिझाईन डिग्रेडेशन, बाय प्रॉडक्ट तयार होणारच नाही किंवा तो डिकम्पोज करता येईल इझिली, अशा पद्धतीनं रिॲक्शन ही अरेंज केली पाहिजे. डिझाईन मीन्स ती तयार करता पाहिजे. रिड्यूस डेरिव्हेटिव्ज, रिड्यूस नंबर ऑफ स्टेप्स इन रिॲक्शन. रिॲक्शनमधल्या ज्या स्टेप्स आहेत ह्या कमी केल्या पाहिजे. नंतर आहे यूज रिन्युएबल फीडस्टॉक, यूज रिन्युएबल फीडस्टॉक इन्स्टेड ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट्स. रिअल टाईम ॲनालिसिस, प्रत्येक टाईमला काय केलं पाहिजे ॲनालिसिस केलं पाहिजे टू प्रिव्हेंट ॲक्सिडेंट. अँड लास्ट वन ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन. नंबर ऑफ रिॲक्शन्स आर एक्सप्लोजिव्ह अँड व्हिगरस, त्या अवॉइड केल्या पाहिजेत. आता हा जो टॉपिक आहे हा पहिल्यांदाच ह्यामध्ये इंट्रोड्यूस आपल्या सिलेबसमध्ये झालेला आहे, नवीन सिलेबसमध्ये झालेला आहे. पहिले जे टॉपिक आहे ते 15 टॉपिक ह्या ऑलरेडी होते. हा जो टॉपिक आहे ग्रीन केमिस्ट्री, नॅनो आणि केमिस्ट्री हा पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झालेला आहे. यामध्ये प्रश्न कसा येईल बघा, एखादं आपल्याला प्रिन्सिपल विचारतील, एक्सप्लेन लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस.
explain the principle less hazard chemical synthesis used in green chemistry or used in sustainable development. किंवा दुसरा असेल प्लीज illustrate prevention of waste which is useful for sustainable development किंवा which is useful in green chemistry. तर इल्युस्ट्रेट म्हणून असा एक प्रश्न असेल किंवा एक्सप्लेन म्हणून प्रश्न असेल किंवा राईट any 4 principles which are used in sustainable development. एकूण 12 प्रिन्सिपल आहेत, यापैकी कोणतेही 4 ह्यामध्ये विचारले जातील. ओके, थँक्यू.